टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। शेगाव एसटी महामंडळ बस स्थानकासमोर बुलढाणा विभाग एसटी महामंडळ तसेच शेगाव आगार एसटी महामंडळ यांच्या अवैध धंद्याच्या विरुद्ध मी प्रमोद पोहरे विदर्भ एसटी कामगार संघटनेचा सरचिटणीस म्हणून गेल्या 3 दिवसापासून साखळी उपोषण करीत आहे आणि आज दिनांक 8/3/2025 पासून संध्याकाळी 5 वाजल्यापासून बेमुदत आमरण उपोषण सुरू करीत आहे। एसटीच्या विभाग नियंत्रकांनी आज 3 दिवस झाले तरी उपोषण मंडपाला भेट दिली नाही, कुठलीच कारवाई केली नाही। यामध्ये प्रमुख मागणी अशी आहे, शेगाव आगाराचे आगार व्यवस्थापक गोविंदा जंजाळ या नालायकासह याचे 3 साथीदार यांनी भर दिवसा ऑन ड्यूटी एका वाहक महिलेवर हात टाकला, तिचा विनयभंग केला। अशा या नालायकावर एसटीच्या मूर्ख कर्मचाऱ्यावर बुलढाणा जिल्ह्याचे विभाग नियंत्रक गेल्या 4 महिन्यापासून कारवाई करत नाही। त्यांना आम्ही वेळोवेळी निवेदन दिले, तक्रारी दिल्या। सदर पीडित वाहक महिला भेटली, तिने सुद्धा तक्रारी केल्या, परंतु या कर्मचाऱ्यांना, या नालायक आगार व्यवस्थापकाला त्या म्हणतात की आम्ही तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही घाबरू नका, मी तुम्हाला सांभाळते। आणि शेगावला आल्या तर त्या आगार व्यवस्थापकाला त्याच्या गाडीत बसवतात समोर। आज मला त्या गोष्टीची महिला दिनाच्या निमित्त निषेध करावा वाटते का एका महिलेवर अत्याचार होते आणि आज महिला दिवस साजरा होत असताना अशा महिलेच्या विरोधात एक महिला अधिकारी अशा नराधमांना, अशा नालायक कर्मचाऱ्यांना वाचवतात, त्यांच्यावर कारवाई करत नाही। या गोष्टीचा मी विदर्भ एसटी कामगार संघटनेच्या माध्यमातून निषेध करतो आणि विभाग नियंत्रकांना परत आव्हान देतो की तुम्ही जर या अधिकाऱ्यावर कारवाई करत नसाल तर 2 दिवसाच्या आत जर या अधिकारी कर्मचाऱ्यावर कारवाई तुम्ही केली नाही, एका महिला कर्मचाऱ्यावर अत्याचार केल्याच्या संदर्भात आपल्यावर सुद्धा निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, ही मागणी मी 2 दिवसात करणार आहे। म्हणून आपल्याला माझं आव्हान आहे की अशी जी पीडित वाहक महिला आहे त्या संदर्भात आम्ही वेळोवेळी तक्रार या गोविंदा जंजाळच्या विरोधात तुम्हाला दिलेल्या आहेत, अनेक तक्रारी झाल्या। आज राज्य सरकारमध्ये असं जर काम हे अधिकारी विभाग नियंत्रक करत असेल तर या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो आणि परत राज्य सरकारला, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांना विनंती करतो की सरकारमध्ये जर असे विभाग नियंत्रक महिला असताना महिला कर्मचाऱ्याच्या विरोधात जर अन्याय दूर करत नसतील आणि अशा आरोपीचा त्या बचाव करत असतील तर यांच्यावर सुद्धा कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी मी विदर्भ संघटनेच्या माध्यमातून करतो आहे। आणि गेल्या अनेक दिवसापासून 18 महिन्यापासून एका कर्मचाऱ्याला पगार नाही, काम नाही, आज तो आत्महत्या करण्याच्या मागे लागलेला आहे। उपोषणात 4 दिवसापासून बसलेला होता तर त्या नालायक लोकांनी यांना खोटं सांगून उपोषणातून उठून दिलं, कुठलीच कारवाई केली नाही। आणि आगारात, शेगाव आगारात पैसे घेऊन, हप्ते घेऊन ड्युट्या दिले जातात। 4 कर्मचारी असे आहेत की ते ऑन ड्यूटी आज अनफिट आहेत, तरी सुद्धा त्यांना हप्ते देऊन त्यांना काम दिले जाते। परंतु गजानन पुरी नावाचा चालक 18 महिन्यापासून घरी आहे, आज ऑन ड्यूटी तो कर्मचारी आहे, तरी सुद्धा हा आगार व्यवस्थापक त्याला काम देत नाही, पैसे मिळू देत नाही। त्याचं कुटुंब आज वाताहत होत आहे, मुलं शिकतायत तरी सुद्धा त्यांच्या मुलांना पैसे मिळत नाही। 18 महिन्यापासून उपासमाराची वेळ आलेली आहे। ते कर्मचारी समोर आहे, हे माझ्यासोबत बसलेले ते कर्मचारी आहेत। 18 महिन्यापासून यांना पगार नाही आणि ते उपोषणाला बसले होते। उपोषणाला बसले तर पोलीस निरीक्षक शेगाव शहर हे आले आणि त्यांना सांगितलं लेखी देतो, तुम्हाला उद्यापासून कामावर पाठवतो, असं त्यांच्या समोर सांगितलं, तरी सुद्धा या कर्मचाऱ्यांना वापस पाठवलं। विचार करा तुम्ही, 18 महिन्यापासून ज्याला पगार मिळत नाही त्याच्या कुटुंबावर काय हे करत असेल। आणि आगार व्यवस्थापकावर फौजदारी गुन्हे दाखल आहे, विनयभंग आहे, तरी सुद्धा विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट याच्यावर कारवाई करत नाहीत आणि सांगतात की तो अधिकारी आहे, मी त्याच्यावर कारवाई करू शकत नाही। 3 कर्मचारी त्याच्या अंडरला काम करतात। स्वारगेटला मोठं प्रकरण झालं, यांचं हे सेक्स स्कॅन्डल आहे। 4 कर्मचारी एका महिलेच्या मागे लागतात, त्या वाहक महिलेला त्रास देतात। हा कोणता प्रकार आहे? याचा खुलासा विभाग नियंत्रकांनी करावा आणि ताबडतोब आमच्या ज्या मागण्या आहेत त्यांनी आम्हाला लेखी दिलेलं आहे, 43 मागण्या लेखी दिल्या आहे, 7 अधिकाऱ्यांच्या सह्या आहे,
तरी सुद्धा त्या कारवाई करत नाही। तर माझी त्यांना कडकडीची विनंती आहे की 2 दिवसाच्या आत तुम्ही कारवाई करा, नाही तर आपल्याला सुद्धा निलंबित करण्याची मागणी मी करणार आहे। आणि माझ्या जर जीवाचं बरं वाईट झालं, या कर्मचाऱ्याच्या जीवाचं बरं वाईट झालं, आपण विभाग नियंत्रक म्हणून, हा आगार व्यवस्थापक म्हणून जबाबदार राहाल। ताबडतोब माझ्या बेमुदत उपनिषदाची दखल घ्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।